आज मी बनवणार आहे टिफिन करता किंवा ऑफिसच्या डब्याकरता पांढऱ्या वाटाण्याची उसळ। हिरव्या वाटाण्याची उसळ तर आपण नेहमीच करतो, पण आज मी बनवणार आहे वाटाण्याची उसळ, पांढऱ्या वाटाण्याची उसळ। अगदी घरातले जे मसाले असतात, आपल्या मसाल्याच्या डब्यात जे मसाले असतात, अगदी तेवढ्याच मसाल्यात आपण बनवणार आहोत। चला तर फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पांढरे वाटाणे रात्रभर मी भिजत घातलेले होते। आता पांढऱ्या वाटाण्याऐवजी तुम्ही हिरवा वाटाणा घेतला तरीही चालेल, पण हिरवा वाटाणा आपण नेहमीच करतो। तर आता हे वाटाणे आपण घालायचे कुकरच्या भांड्यात आणि नंतर त्यात घालायचं पाणी। तर पाणी खूप घालायचं नाही, अगदी वाटाणे बुडतील एवढंच आपण पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि 3 ते 4 शिट्या करून आपण हे वाटाणे उकडून घ्यायचे। तर गॅसवर मी ठेवले कढई, त्यात घातलंय तेल। तेल गरम झालं की त्यात घालायची राई। राई मस्त अशी तळतळू द्यायची, नंतर त्यात घालायचं जिरं। राई जिरं मस्त असं तळतळू द्यायचं आणि नंतर त्यात घालायचं आपण हिंग। गॅस मी केली आहे मीडियम आणि नंतर त्यात घालायचा कढीपत्ता। नंतर आपण त्यात घालूया वाटण। तर आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं हे वाटण आहे। आलं, लसूण, कोथिंबीर थोडंसं मी ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे। याची पेस्ट मी वापरली नाही आहे, तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। आणि हे 1 ते 1.5 मिनिट आपण परतून घेऊया, कारण हे सर्व कच्चंच आहे, आलं लसूण सर्व कच्चं आहे, त्याच्यामुळे हे 1 ते 1.5 मिनिट आपण परतून घेऊया। नंतर आपण त्यात घालायचा कांदा। तर साधारण मोठे 2 कांदे मी घेतलेले आहेत, कारण आपण उसळ करतोय त्याकरता आपल्याला कांदा हा थोडा जास्त लागेल। तर कांदासुद्धा गुलाबी रंगावर आपण परतून घ्यायचा, खूप परतायचं नाही, हलकासा गुलाबी रंग येतपर्यंत आपण हा परतून घेऊया। तर कांदा इथे छान असा परतला गेलेला आहे आणि आता आपण यात घालायचे काही पावडर मसाले। तर हळद आणि लाल तिखट घालायची आणि अर्धा छोटा चमचा धणे पावडर घालायची आणि हे सर्व मसाले आपण मिक्स करून घ्यायचे कांद्यासोबत आणि नंतर त्यात थोडंसं आपण पाणी घालूया आणि परत काही सेकंदाकरता आपण हे मसाले परतून घेऊया। थोडं पाणी घालायचं म्हणजे ते तिखट वगैरे जळणार नाही। तर काही सेकंद आपण हे परतून घेऊया। नंतर आपण यात घालायचं टमाटर। तर मी इथे मोठे 2 टमाटर घेतलेले आहेत आणि भाजी आपण 4 ते 5 लोकांकरता करतोय, त्यामुळे मी मोठे 2 टमाटर घेतलेले आहेत। टमाटरसुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचं आहे, अगदी त्याचा आंबटपणा, त्याचा कच्चेपणा जातपर्यंत। तर इकडे आता आपण आपले वाटाणे बघूया। तर इथे वाटाणेसुद्धा आपले मस्त शिजल्या गेलेले आहेत, एकदा चेक करून घेऊया। आणि खूप शिजवायचे नाही, अगदी त्याचा गाळ करायचा नाही, कारण आपण उसळ करतोय, त्यामुळे मी 3 ते 4 शिट्या करून हे शिजवून घेतलेले आहेत। आणि हे पाणी आहे, हे पाणी फेकायचं नाही, हे आपल्याला भाजीत वापरायचं आहे। तर इथे टमाटरसुद्धा मस्त आपला छान शिजल्या गेलेला आहे, अगदी मऊ झालेला आहे आणि तेलसुद्धा वर आलंय, तुम्ही बघू शकता। मसाला अगदी परफेक्ट झालेला आहे। नंतर त्यात घालायचा आपण कांदा लसूण मसाला। तर साधारण 1 ते 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि नंतर त्यात घालायच्या 2 छोट्या हिरव्या मिरच्या, त्या थोड्या कट करून घेतलेल्या, मिक्स करायचं आणि हा मसालासुद्धा काही सेकंद आपण शिजवून घ्यायचा। जर कांदा लसूण मसाला नसेल तर गोडा मसाला किंवा मग गरम मसाला घातला तरीही चालेल, किंवा मग थोडासा तुम्ही छोले मसाला घातला तरीही चालेल। आणि नंतर आपण यात घालायचे वाटाणे, जे आपण शिजवून घेतलेले होते, पाण्यासकट घालायचे, पाणी फेकायचं नाही ते। आणि आता हे आपण मिक्स करून घ्यायचं। वाटाणे शिजवताना आपण मीठ घातलं होतं, तर आता इथे मीठ आपण एकदा चेक करून घ्यायचं, गरज वाटली तर थोडंसं मीठ आपण त्यात ॲड करू शकतो। एकदा परत हे आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस कमी करायची, झाकून ठेवायचं आणि ही भाजी कमी गॅसवर 3 ते 4 मिनिट आपण शिजवून घेऊया, थोडीशी ती घट्ट येतपर्यंत। वाटाणे आपले शिजलेलेच आहेत, त्यामुळे खूप अशी शिजवायची ती गरज नाही। तर 3 ते 4 मिनिट मी ते भाजी आपली शिजवून घेतलेली आहे आणि नंतर आपण त्यात घालायची कोथिंबीर। शेवटी थोडी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं आणि इथे छान आपली वाटाण्याची उसळ तयार आहे। जेवणाकरता बनवा किंवा मग तुम्ही टिफिन करता सुद्धा बनवू शकता। जे मोठे मुलं शाळेत जातात किंवा जे ऑफिसला जातात त्यांच्यासुद्धा डब्यात तुम्ही हे देऊ शकता आणि अगदी घरातल्या बेसिक मसाल्यामध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे। वेगळे असे काही आपल्याला मसाले आणायची गरज नाही। घरात आपले जे मसाले येतात, आपल्या मसाल्याच्या डब्यात जेवढे मसाले असतात त्याच मसाल्यात ही भाजी आपली बनलेली आहे आणि चवीला अगदी मस्त झालेली आहे।
तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी. धन्यवाद.